बातमी पंढरपूरमधून विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील ऐतिहासिक चित्रांबाबत संभ्रम निर्माण झाला होता। मात्र आता श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं या ऐतिहासिक चित्रांबाबत स्पष्टीकरण दिलंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 73 कोटींच्या विकास आराखड्याची कामं सुरू आहेत। त्यामुळे जतन आणि संवर्धनाच्या कामामुळे चित्र सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली असल्याचं मंदिर समितीनं सांगितलंय। रुक्मिणी सभामंडपातील विठ्ठल रुक्मिणी स्वयंवराच्या ऐतिहासिक चित्रांबाबत सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळे भाविकांच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झाली होती। त्यावर मंदिर प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय। रुक्मिणी सभा मंडपातील ऐतिहासिक चित्रे पाहिली की डोळ्यासमोर रुक्मिणी सर उभा राहतं। एवढी ती चित्रे सुंदर आहेत, मात्र ती चित्रे गेली कुठे, ऐतिहासिक चित्रे गेली कुठे असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांनी उपस्थित केल्यानंतर तर्कवितर्कांनी प्रश्नाला उधाण आलं। मात्र मंदिरामध्ये जतन आणि संवर्धनाचं काम सुरू असल्यामुळे सर्व चित्रे व्यवस्थित ठिकाणी ठेवण्यात आली असून काम पूर्ण होताच मूळ ठिकाणी ती चित्रे प्रस्थापित केली जातील असं मंदिर प्रशासनाने स्पष्ट केल्यामुळे सर्व गोष्टींना पूर्णविराम मिळालेला आहे। यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, म्हणजे मंदिरातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी मंदिर प्रशासन आणि मंदिर समिती कटिबद्ध आहे। संतोष कुलकर्णी, जय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर।